श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. जन भिक्षा देती विरक्ती पाहून त्यांची, धूळ लाविती भाळी त्यांच्या पदकमळांची. हे वैराग्याचे साकार रूप प्रत्यक्ष घरासमोर आलेलं पाहून लोक अत्यानंदाने टोपले पोत्यांनी त्यांना धान्य भिक्षा अर्पण करत होते. तो सुबत्तेचा काळ होताच, परंतु साखरखेर्डा येथील लोक अत्यंत भाविक, उदार व त्यातूनही प्रत्यक्ष महाराज सर्वस्वाचे दान करणारा हा पुण्यात्मा भिक्षा स्वीकारणार म्हटल्यावर लोकांना त्यांना काय काय देऊ, काय काय भिक्षा घालू असं झालं होतं. हे लोक ज्वारी, डाळ, तांदूळ, गहू, मीठ, गूळ, साखर अशी विविध प्रकारची भिक्षा महाराजांना घालीत होते. आलेली भिक्षा काही घरी ठेवून नंतर ती बैलगाडीने मंदिरात पोहोचवण्यात आली. मंदिरात धान्याच्या एवढ्या राशी जमा झाल्या होत्या की त्या राशीपलीकडील माणूस अलीकडील माणसाला दिसत नव्हता. आलेली ही सर्व भिक्षा पाहून श्री महाराज गावातील प्रतिष्ठित मंडळींना म्हणाले, या धान्याची व्यवस्था लावून आलेल्या सर्वच भिक्षेचे अन्नदान करूया. यातील काहीही शिल्लक ठेवू नका, याचा भंडारा करा. पुढे 4-5 दिवसात अनेक स्त्री पुरुषांनी नामस्मरण करीत धान्याचे निवडणे, टिपणे व दळणकांडण केले. नंतर श्री महाराजांच्या इच्छेने आलेल्या सर्व भिक्षेचा मोठा भंडारा करण्यात आला. त्यात गावातील सर्व लोक रामरायाचा प्रसाद सेवन करून गेले. आजूबाजूच्या गावातीलही बरीच मंडळी प्रसाद घेऊन गेली. श्री महाराजांकडे जी काही थोडी शेतजमीन होती ती विकून त्यातून ब्राह्मणांना दक्षिणा देण्यात आली. श्री रामानंद महाराजांच्या परमकृपेने व श्री महाराजांनी केलेल्या असामान्य त्यागाने त्यांची कीर्ती गावोगाव पसरू लागली. गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा, तेथींचा जिव्हाळा तेथे बिंबे. संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज या अभंगात म्हणतात, मातेच्या गर्भात असणाऱ्या त्या तान्हुल्याची इच्छा मातेच्या त्यावरील अत्यंत जिव्हाळ्यामुळे मातेच्या मुखातून डोहाळ्याच्या रूपाने प्रगट होत असते. आमच्या गंगामाय महाराजांच्या वेळी बाळणपणासाठी माहेरी वेणीस आल्या होत्या. संक्रांतीच्या सणाला स्त्रिया विविध वस्तूंची लूट करीत असताना एका स्त्रीने या संक्रांतीच्या निमित्ताने, गंगामाय तुला काय लूट करावीशी वाटते म्हणून गमतीने विचारले होते. तेव्हा आमच्या गंगामाईच्या उदरात असणाऱ्या गर्भस्थ शिशूची इच्छा. तेव्हा म्हणाली गंगाबाई, गृहासह सर्व वस्तू त्याही, गरिबा वाटावे सर्व काही, ऐसे मजला वाटते. काखेमध्ये झोळी घ्यावी, नामाची गर्जना करावी, भिक्षा मागोनी तृप्ती करावी, अन्नदाने सकळांची. भुकेल्यासी अन्न द्यावे, सर्व जीवा तोष व्हावे, नाम घ्यावे, नाम द्यावे, राम स्मरावा सर्व काळ. शके 1814 इसवी सन 1983च्या मकर संक्रांतीला गंगामाईच्या मुखातून प्रगट झालेली ही इच्छा शके 1841 इसवी सन 1920च्या मकर संक्रांतीला म्हणजे बरोबर 27 वर्षांनी श्री महाराजांच्या कृतीतून प्रत्यक्ष साकार झाली होती. प्रल्हादाने गृहदान केल्याची वार्ता श्री रामानंद महाराजांच्या कानावर गेली. ती ऐकून त्यांना अत्यंत आनंद झाला व ते जवळच्या मंडळींकडे पाहून म्हणाले, शोभतो, खरोखर थोरल्या महाराजांचा नातू म्हणून चांगला शोभतो बरं आता हा. आता तर आमच्या भगतजीला जाऊन भेटलेच पाहिजे. असे म्हणून श्री रामानंद महाराज लवकरच साखरखेर्ड्यास आले. आता प्रल्हाद त्या 4 भिंतीच्या जुन्या घरात राहत नव्हते. हे विश्वचे माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीप्रमाणे हे विश्वच आता त्यांचं घर झालं होतं. स्व सोडल्याबरोबर त्या विशालतेने त्यांचा अंगीकार केला होता. आता सर्वार्थाने ते मोठे झाले होते. या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या नायकाने प्रत्यक्ष रामरायानेच त्यांना आपल्याजवळ केलं होतं. श्री रामानंद महाराज सरळ श्री राम मंदिरातच आले. सर्वांनी त्यांचं दर्शन घेतलं. आमच्या प्रल्हादांनी तर त्यांच्या चरणावर दंडवत पडून लोळणच घेतली. श्री रामानंद महाराजांनी अत्यंत प्रेमाने उठवून त्यांना हृदयाशी घट्ट कवटाळलं. असो साधक हो,
लेकराने आईच्या कुशीत शिरावं तसं परमपूज्य प्रल्हाद महाराज हे परमपूज्य रामानंद महाराजांच्या कुशीत शिरले होते. केवळ देह भिन्न दिसत असला तरी आत्मस्थितीने दोघे एकरूप झाल्याचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.